महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार। भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखी एक संधी मिळणार। अभिनेत्री दिशा पटानीच्या यूपीमधील बरेलीमधील घरावरती गोळीबार। दिशा पटानीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ। गोल्डी ब्रार गँगनं गोळीबाराची जबाबदारी घेतली। सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत पुणे विभागीय कार्यालयामध्ये बैठकीमध्ये सातारा गॅझेटबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा। शिवेंद्र राजे यांची प्रतिक्रिया। 45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग। मराठवाड्यातले कलेक्टर ग्राउंडवर। ओबीसी आरक्षण संपलं म्हणत लातूरच्या रेणापूरमध्ये तरुणाची आत्महत्या। 35 वर्षीय भरत कराडनं मांजरा नदीमध्ये उडी मारत संपवलं जीवन। भुजबळांकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट। तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसी मधील पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची वेळ आली आहे। लातूरमधील तरुणाच्या मृत्यूनंतर छगन भुजबळ यांचं वक्तव्य। भरत कराड यांची आत्महत्या अत्यंत दुःखद। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अजित पवार यांचं आवाहन। राहुल गांधी यांना पुण्यात बोलवा। सात्यकी सावरकर यांच्याकडून कोर्टात ॲफिडेव्हिट दाखल, तर सावरकरांची बदनामी केल्याचा देखील आरोप। 22 सप्टेंबरला पुढची सुनावणी। अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवासोबत महाराष्ट्राचा करार, तर अमेरिकेचे आयोवा राज्य कृषी तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगत। करार झाल्यानं मोठा फायदा होणार, फडणवीसांची माहिती।